नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? तर आज म्हणजे आमचं काही आज भांडण वगैरे असं काही नाही आहे. आज चांगल्या मूडमध्ये आहे ती पण आणि मी पण. मुलगा बोलला होता मम्मी आज काहीतरी बनव, तर मुलासाठी ती बनवत आहे चीज चीज बॉल बनवत आहे बघा. ब्राईटनेस वाढव ना, दिसत नाही. चीज बॉल बनवत आहे. यमी यमी. चांगल्या मूडमध्ये असली ना तर खूप काही काही बनवते मस्त खायला. खिडकी लाव ना. हे बघा आता बनवते. हे बघा चीज बॉल पिलू हे गरम आहे. हे घे, तुला हात हे नाही घे, हे गरम. गरम आहे. आज चीज बॉल बनवले माझ्या मुलासाठी. हे बघा, हे इथं चीज बॉल बनवलेत का तर तो म्हटला चीज बॉल बनव. मी मागच्या वेळेस केले तर त्याला खूप आवडलेले, तर ह्या वेळेस केले. तर आता तो खातोय. त्याला शाळेतनं आणले चीज बॉल, लगेच बनवायला सुरुवात केली. आता त्याला हे पटकन त्याला खायला देते आणि मग ते झोपण. सकाळी तर लय खूप रडलं ते स्कूलला जायचं. कधी नाही रडत, पण आज का माहिती का रडला, नाही जायचं म्हणून. कधी कधी येतो आळस माणसाला. काल नाही पाठवलं म्हणून आज रडला, नाही जायचं म्हणून. आता हे बघा मी हे चीज बॉल. आज चांगला मूड आहे तिचं, तर आम्ही काय भांडण वगैरे काही केलं नाही. तर आज थोडं थोडं बरं वाटतं. भांडण नाही की मलाच नाही, मीच करत नाही, ती पण नाही करत, पण आमचं कधी कधी काय नाही का नाही पटत, असं होतं. ते कारणाने मग होतं थोडीशी. आता भांडण तर तो म्हणला मला माफी मागत होता मागाशी, नाही का, माफ कर मला, भांडण नाही करणार, नाही करणार म्हणून. हा, असं बोलत होता. तर मी म्हणलं भांडण करून काय फायदा नाही ना, तुझा काय फायदा आहे भांडण करून, ना माझा काय फायदा आहे. मुलाचंच नुकसान आहे आणि तुझं पण आणि माझं पण नुकसान आहे. तू सोडून देणार नाही तर मी सोडून देईन, नाही तर मग दोघांनी सोडून दिलं, दोघांचं नुकसान आणि मुलाचं नुकसान. तर त्याला म्हणलं भांडण नको करू. तर खूप छान झालं मित्रांनो. मागच्या वेळेस मी केलते, त्यावेळेस सुदेश घरी नव्हता, मी आणि मुलानेच खाल्लेले. आज सुदेशला चव घेतली त्याची. या खायला तुम्ही पण. पिलू सांग कसं काय केलंय, छान कसं आहे सांग. यमी यमी सांग कसं आहे. यमी यमी आहे का. मग मी तेच म्हणलं की भांडण करून तुझा काय फायदा नाही ना माझा काय फायदा नाही, नुकसानच आहे. आणि मुलाचं आपल्यापेक्षा जास्त मुलाचं का. तर मागचे भांडण चाललेले तर मुलगा माझा खूप रडत होता. सुदेश मला मारायला नाही का असं धावत होता अंगावर. तिला एक आहे एवढं. तर चीज वालीच नको बनवू की. नाही, आता एवढी बिन चीज बनवते आणि हे त्याला खायला येते. तुम्हाला मला ठेव एक. हा बरं ठीक आहे. ते मला ठेव. तर भांडण करून काय फायदा नाही. हे आता काय माहिती आता किती दिवस चांगलं होते आणि किती दिवस नाही. तो म्हणतोय माफी मागितली ते, तर मला तर काय भांडण तर वाढवायचे नाही. नीट कॅमेरा धर ना, माझं तोंड पण नाही दिसत. आमचं शांत होतं, मग तिकडं तिचं हे होतं. तिच्या मम्मी सोबत आता काहीतरी भांडण झालं वाटतं तिचं. मम्मी संग म्हणजे तर आता मम्मीचं काय आमचं होतंच. मम्मीचं काही नाही एवढं, पण मला मम्मीचं काही एवढं काही नाही. आईचं भांडण झालं ते आईचं काही नाही वाटत. पण मेन ह्या जर आहे ना, ह्या संग भांडण झाल्यावर मग आमचंच नुकसान होणार ना. चांगला संसार आहे तर त्याला मी समजून सांगितलं ते केलं. ए पिलू पिलू तसं धावून हात नको. अरे झालं सगळं खराब. त्याने सगळं शेप खराब केली. तर तेच मी आता त्याला म्हणलं बोलू आपण, चांगली व्हिडिओ काढू. व्हिडिओ मला आवडतेत ना काढायला. तो पण म्हणला तुला आवडतेत ना, तर चांगली व्हिडिओ काढ. भांडणाचे कशाला, मी भांडण करतो तर कशाला सांगते. तर मग मला राग येतो, मग मी सांगते. मला राग आल्यावर मग मी कोणाला काही बोलू येते, म्हणून मी भांडणाची व्हिडिओ येत ना. म्हणजे असं राग आला की रागात माणूस काय पण करतं. तर मी बनवते भांडणाची व्हिडिओ आणि टाकते. तर आज त्याला तुला रागातच बोलतो की. आज त्याला कुठून देव उगवला काय माहिती. मी पण तुला रागातच बोलतो. आज कुठून सूर्य उगवला काय माहिती, की त्याला म्हणला माफ करतो असं तसं माफी मागितलं. तर ठीक आहे म्हटलं, मला काय भांडण काय वाढवायचे नाही ना, काही नाही. ठीक आहे, चांगला संसार झाला, आनंदाने संसार झाला तर आपलं तर काही नुकसान तर आपलंच आहे ना. भांडण ते केल्यावर कुणाचं काय जाणार आहे का. तर तेच म्हणलं त्याला समजून घे. तू विचार कर अजून मी काय बोलू काय. ते मला जेवढं आहे मी तेवढं त्या बोलते. आता बघू त्याचा आता किती दिवस मूड चांगला आहे, किती दिवस भांडण करत नाही, किती दिवस म्हणजे आता जसं चांगलं तू राहशील तर मी पण चांगला राहील ना. म्हणजे मी चांगले राहिले तर तू, मग आणि मी भांडण केले तर
मग मी पण हे मग करणार. छोट्या मोठ्या गोष्टीवर भांडण येते वगैरे म्हणजे असं थोडंसं काहीतरी होतंच. चांगलं व्हिडिओ बनवला, चांगलं इथे झालं तर किती चांगलं वाटतं. हां मग एकदम खुशी, असं मला खुशी वाटते की चला बाबा भांडण नाही केले आज, कधीतरी एकदा तरी चांगला तरी व्हिडिओ गेला. नाही तर आपलं रोजचं रडगाणे. तुझ्यामुळे मी व्हिडिओ बनवला ना, मी त्याला म्हटलं व्हिडिओ सुरू कर, मला सांगून दे का, तर असं मनाने माणसाला खुशी होती ना की चल बाबा भांडण नाही होते आमचे, आता आम्ही चांगलं हे करतो. बघा मित्रांनो, अजून चालू आहे खूप बनवायचं. अजून आता झालं संपलं, आता थोडंच केलंय, झालं आता एवढं आहे आणि अजून थोडंसं. हा खा मग तुझ्यासाठी ठेवले का. मग तेच भांडण करून उगाच मला पण ते भांडणाचं काही इंटरेस्ट राहिलं नाही, काही नाही. मी पण बघितलं तुम्ही 4-8 दिवस काही व्हिडिओ टाकत नाही, तर असं वाटतं काय रोजचं आपलं रडगाणं सांगत बसायचं, काही तेच नाही का हे करायचं. ते आहेच आपलं चुकी आहे, त्याची चुकी आहे आहेच. पण आता मी माफ केलं, तो पण माफी मागितली, ठीक आहे म्हणलं. आता उद्या बघू, रात्री पण आमचं काय बदलू शकतं, त्याचं पण बदलू शकतं, भांडण करू शकतो. पण आता आहे चांगलं तर ठीक आहे, जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत त्याला आता समजून आता सांगितलं नाही होणार मी. मित्रांनो, भांडण नाही करणार आता, चांगलं राहील.